आपल्यामुळं त्याचं वर्ष वाया गेलं, पण त्याचा विचार न करता तो संपदाला घरी घेऊन आला. अरे किती स्वच्छ नितळ मनाचा मुलगा आहे तो. कळतंय का तुला? मला तरी असं वाटतं की त्याला अजून काही सिद्ध करायची गरज नाहीये. खरंय रॉकी, आज तुझ्यामुळे माझी मुलगी घरी आली. बरोबर बोलताय तुम्ही. रॉकी, मला माफ कर. मी चुकलो. आय एम सॉरी. काका, हे तुम्ही काय करताय? अहो, तुमची काहीच चूक नाही यात. तुम्ही तिच्या भल्याचाच विचार करणार. तुम्ही आई वडील आहात तिचे. पण अरे, चूक आमची आहे. आमच्यामुळे तुझं 1 वर्ष वाया गेलं. काका काकी, अहो तुमच्या हातात ते काहीच नव्हतं. अहो, ज्यांनी मारलं ते गुंड होते. हे बघा, तुम्ही प्लीज ह्याचा गिल्ट घेऊ नका. आणि खरं तर चूक अहो आमची आहे. आम्ही तुम्हाला सगळं सांगायला हवं होतं. काका, जे झालंय ते झालं, पण आता याच्यावर शांतपणे बसून बोलणं गरजेचं आहे. एका निर्णयावर येणं गरजेचं आहे आपल्याला. आणि माझ्यावर विश्वास ठेव, रॉकी खरंच खूप चांगला मुलगा आहे आणि संपदासाठी तोच योग्य आहे. हो, रॉकी, हे काका, काय करतोस तू? कीर्ती, झालेल्या चुकांना सुधारायला हवं. हे बघ रॉकी, तुझं वाया गेलेलं वर्ष आम्ही नाही परत करू शकत. म्हणून हे छोटीशी नुकसान भरपाई म्हणून